असा पाऊस आणि त्यामध्ये गरम गरम भजे खाण्यामध्ये खूप मस्त वेगळीच मज्जा। तयार झालेले आहेत भजे आणि आपण खायचं आहे भजे, कांदा मिरची आणि सॉस आहे। पावसाचं बेत हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई भेळ व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मस्तपैकी गरम गरम भजे आणि त्याची आपण रेसिपी करणार आहोत। त्या रेसिपीमध्ये आपण काय काय घेत आहोत, काय साहित्य, किती घ्यायचं किती नाही आणि कसे तयार करणार आहोत आणि म्हणजे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर सर्वांनी पाहायचा आहे आणि म्हणजे व्हिडिओच्या रिलेटिव्ह छानपैकी एक कमेंट पण करा कशा पद्धतीत म्हणजे व्हिडिओ तयार केला, कशा पद्धतीत नाही। आणि चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊ। व्हिडिओला साहित्य काय काय लागतं, काय काय नाही आणि म्हणजे काय काय घेतलं ते पहा। चला मग हे पहा, साहित्य भजे तयार करण्यासाठी आपण घेत आहोत बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ झालं की मस्तपैकी असं कांदा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे चिरलेले आहेत मी। कोथिंबीर झालं की हिरव्या मिरच्या बारीक 1 चिरून घेतलेले, एकदम अशी बारीक केलेली आहे। लगेच चवीनुसार मीठ, ओवा आणि इकडे घेतलेला आहे खायचा सोडा। असं आपलं भज्याचं साहित्य आहे आणि तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तर चला मग आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ। हे पहा, या बेसन पीठ घेतलेलं, या बेसन पीठमध्ये मी सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत, कांदा वगैरे सर्व टाकले। आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जे खायचा सोडा, ओवा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कांदा, आपण जे सर्व साहित्य घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत या पिठामध्ये मी आणि सर्व मिक्स करून घेत आहे। पाहू शकता थोडंसं क्वांटिटी टाकून म्हणजे पाणी तुमच्या गरजे इतकंच पाणी टाकून तुम्हाला मिक्स पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धती जसं मी करून घेत आहे तसं। आणि छानपैकी पीठ तयार झालं की मस्त भजे करायला सुरुवात करायची आहे। हे छोटंसं हँड विस्कर आहे, या हँड विस्करनंच मी म्हणजे मिक्स करून घेत आहे। छान मिक्स होतं, हाताची काही गरज पडत नाही। तर छान एकजीव मस्त पीठ पण तयार होतं आपलं। हे पहा, पीठ खूप छानपैकी असं तयार झालेलं आहे। तर आपण या पिठाला मस्तपैकी 5-10 मिनिट साईडला ठेवायचं आहे आणि आपण तेल गरम करायला ठेवून घेऊ, कारण की हे पीठ थोडंसं 5-10 मिनिट भिजू देऊ। छानपैकी मस्त खुसखुशीत छान आपले भजे तयार होतील। जोपर्यंत आपलं पीठ मस्तपैकी भिजतं तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ। कढई ठेवलेली आहे आपण तेलाची, तेल गरम होण्यासाठी। हे पहा, आपलं तेल तर खूप छानपैकी गरम झालेलं आहे। तर आता आपण हे भजे तळून घेऊ। हाताच्या साहाय्यानं मी भजे तळणार आहे। कोण मस्त असं चम्मच पण यूज करतात, पण आपण काही चम्मच वगैरे यूज नाही करणार। तर मस्त आपल्या हाताच्या साहाय्यानं छोटे छोटे असे टाकून घ्यायचे।
यूट्यूब फॅमिली, तुमच्याकडं पाऊस आहे किंवा ऊन किंवा वातावरण कसं आहे नक्की सांगा. आभाळाचं आहे किंवा पावसाचं आहे, आभाळ आलेला आहे किंवा ऊन आहे हे नक्की सांगा. चला यूट्यूब फॅमिली, मस्त आता हे तळल्या गेले की आता आपण काढून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीत तळणं चालू आहे. थोडंसं गोल्डन ब्राऊनचा कलर येऊ देऊ आणि मग हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. भजे खूप छान लागतात खायला. मेन म्हणजे आठवणीनं याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे. टेस्ट एवढी भन्नाट लागते ओव्यानं. खाताना एकदम असा दाताखाली ओवा आला की खूप छान लागतो. चला तर मग आता हे मस्तपैकी तळल्या गेलेले आहेत, आपण काढून घेऊ. काढून घेऊत आणि दुसरे पण जसं आपण पहिल्यांदा टाकलेलं आहे तसं छोटे छोटे आता जर टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. सहसा भज्याला काही आकार नसतो, गोल होतो कसा पण, म्हणजे ते तेलात टाकल्या जसा आकार बसेल तशा पद्धतीत बसत असतो. तर भज्याला काही आकार नाही. आणि एक गोष्ट मला सर्वांना विचारायची आहे, म्हणजे कोणी हातानं टाकतं, कोण चम्मचनं टाकतं. तर कोणची म्हणजे पद्धत चांगली आहे, हाताची पद्धत चांगली आहे का चम्मचची पद्धत चांगली आहे, हे मग तर मला सर्वांना विचारायचं आहे. नक्की सांगा यूट्यूब फॅमिली. जसं की आता आपण पहिल्या काढलेले आहेत तसे सर्व पद्धतीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला भजे. आणि खायला पण खूप छान असे भन्नाट लागतात, टेस्ट पण खूप छान. पहा किती मस्त सुरेख कलर आलेला आहे. जसा आपल्या पहिल्याचा कलर आहे तसाच आत्ताच्या पणाचा कलर आलेला आहे. काढून घेऊत. पहा किती मस्त सुरेख कलर आलेला आहे, असा गोल्डन ब्राऊनवर येऊ द्यायचा आहे. आणि हे पण काढून घ्यायचे आहेत. असं आभाळ आहे आणि आभाळामध्ये खूप जास्त आभाळ आलेला आहे, बहुतेक पाऊस येईलच. तर अशा या भज्याचा बेत आहे आपला. कसा वाटला यूट्यूब फॅमिली. आणि ह्या मिरच्याशी तर आपले भजे अपुरेच आहे. मिरच्याशी तर आपले भजे अपुरे आहेत. आता आपण हे मिरच्या पण काढून घेतलेले आहेत. तर आता आपण शेगडी बंद करून घेऊ.
हे पहा यूट्यूब फॅमिली, मस्तपैकी आपले तयार झालेले आहेत भजे आणि आपण खायचं आहे भजे, कांदा मिरची आणि सॉस आहे. सॉससोबत नक्कीच तुम्ही भजे खाऊन पहा, अप्रतिम चव लागते आणि त्यात तोंडी लावायला मस्त कांदा, आपल्या जे मिरच्या पण तळलेल्या आहेत त्या मिरच्या, एवढी भन्नाट चव लागते. आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे. जे कोणी म्हणजे नवीन ताई दादा आहेत त्यांनी व्हिडिओला म्हणजे पूर्ण वॉच करायचा आहे, पूर्ण पाहायचं आहे, तरच तुम्हाला ही आपली रेसिपी कळणार आहे. आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जशी आपली रेसिपी छान वाटली आणि रेसिपी कशी वाटली कशी नाही ते एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर छानशी एक छोटीशी कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये करा. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.